प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना त्रिवार अभिवादन आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांना जय भीम. आता म्हणतात फक्त जय भीमच का? तर जय भीम हा फक्त एका जातीचा एका जमातीचा नारा नाही, तो एका क्रांतीचा नारा आहे. जय भीम ही नवी क्रांतीची सुरुवात आहे, त्यामुळं जय भीम. आता जेव्हा विजयी झाला त्याच्यानंतर आमचे खूप इंटरव्ह्यूज झाले. खूप लोकांनी मला विचारलं की ओबीसी फॅक्टर किती फायदेमंद झाला किंवा हके सरांचा तुम्हाला किती फायदा झाला. तर मला त्यांना सांगायचंय, फायदा किंवा नफा हा बिझनेसमध्ये असतो, मिशनमध्ये नाही, क्रांतीत नाही, संघर्षात नाही. आणि हा आमचा संघर्ष आहे, हे आमचं मिशन आहे. त्यामुळे तिथं नफा किंवा तोटा नाही, तो आम्ही मोजणार नाही. त्यामुळे मला हके सरांचे आभार नाही मानायचे, मला त्यांचं अभिनंदन करायचंय की सर, आपण जी क्रांती सुरुवात केली होती, आपण जो संघर्षाचा सुरुवात केला होता, कुठे ना कुठे जनता त्याचं आपल्याला फळ देते आणि कुठे ना कुठे परिवर्तनाची सुरुवात होतीये. आता जसं बारामती प्रभाग क्रमांक 14 मध्ये बारामतीत परिवर्तनाची सुरुवात करून प्रस्थापितांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या एका उमेदवाराला तिथल्या लोकांनी निवडून दिलंय. तसंच येणाऱ्या पंचायत समितीला आणि झेडपीला देखील ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता एकत्र येऊन उमेदवार उभे करतील आणि त्यांना निवडून देतील अशी इच्छा आणि कामना मी इथं व्यक्त करते. आणि पुढच्या वेळेस मी त्यांच्याही सन्मान सत्काराला इथं येऊन भाषण करीन, अशी मनोकामना माझी मी व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान.